नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण मंगळाचे होणारे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर होणारा गोचरीचा परिणाम या संदर्भातील ज्योतिषीय माहिती जाणून घेणार आहोत. दिनांक 26 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 3:22 सेनापती असलेला ग्रह मंगळ हा आपली सध्याची वृषभ राशी सोडून मिथुन राशीत प्रवेश करत आहे आणि येथे त्याचे वास्तव्य हे 20 ऑक्टोबर 2024 पर्यंत असणार आहे. मंगळ हा ग्रह नवग्रहांमध्ये सेनापतीचा दर्जा प्राप्त केलेला ग्रह आहे. तर मानवी जीवनामध्ये उत्साह, जोम, शौर्य, सामर्थ्य, ऊर्जा यांचे तो प्रतिनिधित्व करतो. असा हा मंगळ मिथुन राशीत प्रवेश केल्यानंतर येथे त्याचा शनीशी नवपंचम योग तर राहूशी केंद्र योग होत आहे. असे हे मंगळाचे राश्यांतर प्रत्येक राशीसाठी कोणते भावफल घेऊन येत आहे याची आज आपण येथे थोडक्यात चर्चा करणार आहोत. मंगळाकडे 3 दृष्ट्या असतात, चतुर्थ, सप्तम आणि अष्टम. असा हा मंगळ प्रत्येक राशीसाठी कोणते भावफल घेऊन येत आहे याची आज आपण येथे थोडक्यात चर्चा पाहणार आहोत. हे राशीफल आपल्या चंद्र राशीवर आधारित आहे. ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पाहावे. सर्वप्रथम मेष राशीच्या जातकांविषयीची चर्चा पाहूयात. मेष राशीच्या जातकांसाठी मंगळ हा ग्रह लग्नेश आणि अष्टमेश असून गोचरीने तो तृतीय भावातून आपले भ्रमण करत आहे आणि त्याची दृष्टी ही षष्ठ भाव, नवम भाव आणि दशम भावावर पडणार आहे. मंगळाचे हे गोचरीचे भ्रमण मेष राशीच्या जातकांसाठी एक अत्यंत श्रेष्ठतम स्थिती घेऊन येत आहे. या काळामध्ये तुमच्या योजनांना मूर्त स्वरूप मिळणार आहे. या काळात तुमची निर्णय क्षमता देखील सिद्ध होणार आहे. तर नोकरी करणाऱ्यांसाठी या कालखंडामध्ये प्रमोशन होण्याचे योग देखील दिसून येतात. जे जातक संघटितरित्या काम करतात त्यांच्यासाठी हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे. परंतु त्यांनी आपल्या कामामध्ये मात्र कोणतीही कसूर ठेवू नये. तर विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे. दाम्पत्य जीवनही या काळामध्ये सुखद असणार आहे. तुमच्या बोलण्यातून दुसऱ्यावर तुम्ही छाप पाडण्यात यशस्वी व्हाल. या कालखंडात तुमचे विरोधकही शांत असणार आहेत आणि प्रेमीजनांसाठी हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे. तर वृषभ राशीच्या जातकांसाठी मंगळ हा ग्रह सप्तमेश आणि व्ययेश असून तो द्वितीय भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. हा भाव कुटुंबाचा भाव आहे, आपल्या वाणीचा भाव आहे आणि डोळ्यांचा देखील भाव आहे. वृषभ राशीच्या जातकांसाठी या कालखंडामध्ये आर्थिक चढउतार होत असलेले दिसून येतील. या काळामध्ये त्यांनी आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवावे, अन्यथा व्यर्थ खर्च होण्याची शक्यता या काळामध्ये दिसून येत आहे. त्यांनी आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवावे. आपल्या वाणीमध्ये गोडवा असेल याची दक्षता घ्यावी, नाहीतर विनाकारण विवादाला सामोरे जावे लागेल. एकंदरीत पाहता वृषभ राशीच्या जातकांसाठी मंगळाचे हे गोचरीचे भ्रमण काहीशे संमिश्र भावफल घेऊन येत आहे. असे असले तरी देखील मंगळाची भाग्यस्थानावर दृष्टी असल्याने सरतेशेवटी वृषभ राशीच्या जातकांना त्यांच्या मनासारखे दान देणार आहे. वृषभ राशीच्या जातकांनी या कालखंडात आपले काम मन लावून करावे आणि स्थिर बुद्धी ठेवून काम करावे. तसेच सहकर्मींशी देखील सलोख्याचे वागावे. विद्यार्थ्यांचे मन या काळात अभ्यासात लागणार नाही. तर दाम्पत्य जीवनातही छोट्या मोठ्या कुरबुरी डोकेवर काढताना दिसत आहे. प्रेमीजनांसाठी गैरसमज होण्याची शक्यता या कालखंडामध्ये दिसून येत आहे. तर मिथुन राशीच्या जातकांसाठी मंगळ हा ग्रह षष्ठेश आणि लाभेश असून तो लग्नी गोचर करत आहे आणि त्याची दृष्टी ही चतुर्थ भाव, सप्तम भाव आणि अष्टम भावावर पडत आहे. मिथुन राशीच्या जातकांसाठी ही लाभप्रद स्थिती आहे. परंतु असे असले तरी देखील काही त्रास होण्याची देखील शक्यता
या कालखंडामध्ये दिसून येत आहे. मिथुन राशीच्या जातकांनी या कालखंडामध्ये आपल्या स्वास्थ्याची विशेष काळजी घ्यावी. तुमच्याकडे असलेल्या सामर्थ्याचा त्यांनी योग्य वापर करावा. त्यामुळे अनुकूल सफलता मिळण्यास त्यांना मदत मिळणार आहे. आणि संयमाने वागावे. वैयक्तिक जीवनामध्ये ताणतणाव असतीलही, परंतु कार्यक्षेत्राच्या ठिकाणी तुम्हाला निश्चित यश मिळणार आहे. कठीण परिस्थितीला संधी समजून काम केल्यास हा कालखंड उत्तम सिद्ध होताना दिसून येत आहे. आणि स्वतःला सिद्ध करणाऱ्यांसाठी हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे. योजनाबद्ध कामाची आखणी करून नीट परिश्रम केल्यास त्यांना निश्चित सफलता मिळणार आहे. कार्यामध्ये बाधा देखील येणार आहेत. स्वास्थ्यहानी देखील होणार आहे, परंतु हे तुमच्या निर्णयावर अवलंबून आहे की तुम्ही तुमच्या ऊर्जेचा वापर हा कशा पद्धतीने करतात. आत्मविश्वासाने पाऊल टाकल्यास तुम्हाला यशप्राप्ती होणार आहे. आणि विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी आणि निष्ठेने परिश्रम करणाऱ्यांसाठी हा कालखंड यश देण्यास सिद्ध आहे. दाम्पत्य जीवनात काही थोडे छोटे मोठे त्रास उद्भवतीलही, परंतु हे देखील तुमच्यावर अवलंबून आहे की तुमच्या ठिकाणी असलेल्या ऊर्जेचा उपयोग तुम्ही भांडणासाठी करणार की सुखोपभोग घेण्यात करणार. त्यासाठी त्यांनी योजनाबद्ध पद्धतीने आपले काम करावे. तसेच आपल्या स्वास्थ्याची त्यांनी विशेष काळजी घ्यावी आणि शारीरिक कसरत करून आपले शारीरिक बल उत्तम राहील याकडे लक्ष पुरवावे. कर्क राशीच्या जातकांसाठी मंगळ हा ग्रह पंचमेश आणि दशमेश असून तो गोचरीने व्ययस्थानातून आपले भ्रमण करत आहे. आणि येथे त्याची दृष्टी ही तृतीय भाव, षष्ठ भाव आणि सप्तम भावावर पडत आहे. मंगळ हा ग्रह कर्क राशीच्या जातकांसाठी कारक ग्रह असला तरी देखील कर्क राशीला सध्या ढय्या सुरू आहे. त्यामुळे मंगळाचे हे गोचरीचे भ्रमण कर्क राशीच्या जातकांना मानसिकरित्या अशांत करणारे असू शकते. आणि आर्थिकरित्या देखील हा कालखंड त्यांना काहीसा त्रासाचा असणार आहे. या कालखंडात त्यांच्या खर्चात वाढ होत असलेली दिसून येत आहे. त्यांनी आपल्या स्वास्थ्याची या कालखंडात विशेष काळजी घ्यावी. स्वास्थ्याचा दुष्परिणाम तुमच्या कार्यक्षेत्रावर देखील होऊ शकतात. त्यामुळे आपल्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे आवश्यक आहे. नाहीतर तुमची कामे या काळामध्ये पेंडिंग राहू शकतील. कोर्ट कचेरीपासून सुद्धा कर्क राशीच्या जातकांनी या कालखंडात शक्यतो दूर राहावे. आणि जितका अधिक संघर्ष तितके अधिक यश, असे काहीसे सूत्र कर्क राशीच्या जातकांसाठी निर्माण झालेले आहे. तणाव, चिंता, अनिद्रा यासारख्या समस्या तुम्हाला सतावणार आहेत. मानसिक त्रासात देखील वाढ होणार आहे आणि त्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या कार्यक्षेत्रावर होत असलेला दिसून येत आहे. व्यापारी वर्गाने या काळामध्ये सतर्कतेने काम करावे आणि डोळे उघडे ठेवून आपले आर्थिक निर्णय घ्यावेत. विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड फारसा अनुकूल म्हणता येणार नाही. अध्ययनात अडथळे येण्याची शक्यता या कालखंडात दिसून येत आहे. दाम्पत्य जीवनामध्ये कलहाचे वातावरण आणि प्रेमीजनांमध्ये गैरसमजाची वृत्ती दिसून येत आहे. कर्क राशीच्या जातकांनी सावधान राहून या कालखंडात काम करावे आणि आपले संबंध बिघडणार नाही याची त्यांनी विशेष दक्षता घेतल्यास त्यांना मंगळाचे हे गोचरीचे भ्रमण अनुकूल सिद्ध ठरण्यास मदत मिळणार आहे. तर सिंह राशीच्या जातकांसाठी मंगळ हा चतुर्थेश आणि नवमेश असून गोचरीने तो लाभ भावातून आपले भ्रमण करत आहे. आणि असे लाभ भावातून भ्रमण करत असलेल्या मंगळाची दृष्टी द्वितीय भाव, पंचम भाव आणि षष्ठ भावावर पडत आहे. या काळामध्ये ऋणमुक्तीचे योग त्यांच्या पत्रिकेत दिसून येत आहेत. तसेच संचित धनात देखील या कालखंडामध्ये वाढ होताना दिसून येणार आहे. रोगापासून मुक्ती मिळण्याचे योग या कालखंडात दिसून येत आहेत. जे जुनाट रोगाशी संघर्ष करत आहेत त्यांनासाठी हा कालखंड उपयुक्त ठरणार आहे. त्यांनी आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावे आणि व्यवस्थित औषध उपाययोजना केल्यास त्यांना त्यामध्ये यश मिळू शकेल. तसेच हा कालखंड
नोकरी करणाऱ्यांसाठी वेतन वृद्धी करताना देखील दिसून येत आहे। त्यांनी भविष्यातील योजनांवर या कालखंडामध्ये काम करावे। तुमचे प्रयत्न हे यशस्वी होताना दिसून येतील। नेतृत्व करण्याची संधी तुम्हाला प्राप्त होणार आहे। तसेच मार्केटिंग क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांसाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल आहे। भागीदारीत सुद्धा काम करणाऱ्यांसाठी हा कालखंड अनुकूलता दर्शवत आहे। भाग्याची जोड त्यांना मिळणार आहे आणि विद्यार्थी वर्गाला देखील अनुकूल सफलता मिळताना दिसून येत आहे। मेडिकल, लॉ तसेच स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी हा कालखंड अनुकूल आहे, परंतु उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी सुद्धा हा कालखंड अनुकूलता दर्शवत आहे। परंतु गर्भवती महिलांनी मात्र आपल्या स्वास्थ्याची विशेष काळजी घ्यावी, आहारावर नियंत्रण ठेवावे। त्यायोगे मंगळाचे हे राशीभ्रमण तुम्हाला अनुकूल ठरण्यास मदत मिळणार आहे। तर कन्या राशीसाठी मंगळ हा तृतीयेश आणि अष्टमेश असून तो दशम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे। येथे मंगळ हा दिग्बली असतो आणि त्याची दृष्टी ही प्रथम भाव, चतुर्थ भाव आणि पंचम भावावर पडत आहे। कन्या राशी ही मॅनेजमेंटची राशी आहे आणि त्यात मंगळ म्हणजे ऊर्जेचा जर योग्य वापर केल्यास त्यांच्या कल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी हा कालखंड तुम्हाला नक्कीच मदत करणारा असू शकतो। या काळामध्ये तुमच्या मानसन्मानामध्ये वृद्धी होण्याचे योग दिसून येत आहे। राजकारणाशी संबंधित असाल तर या काळामध्ये त्यांना अनुकूल सफलता मिळत असलेली दिसून येत आहे। विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे। एक अतिशय चांगली स्थिती असेच कन्या राशीचे वर्णन करता येईल। प्रेमीजनांसाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल आहे। करिअरसाठी सुद्धा हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे। सामाजिक स्थिती या काळात तुमची भक्कम असणार आहे। नेतृत्व गुण विकसित होण्यास हा कालखंड तुम्हाला सहाय्य करणारा असू शकतो। या काळामध्ये प्रमोशनचे योग देखील दिसून येत आहे। तसेच सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी या काळामध्ये यश मिळताना दिसून येत आहे। व्यापाऱ्यांना देखील हा कालखंड यश मिळवून देणारा असणार आहे। दाम्पत्य जीवनही मधुर असणार आहे आणि प्रेमीजनांसाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल आहे। त्यांना जोडीदाराचे समर्थन या कालखंडात मिळणार आहे। स्वास्थ्य देखील त्यांचे चांगले असणार आहे आणि कन्या राशीच्या जातकांनी विशेषतः या कालखंडामध्ये ताणतणावापासून मात्र दूर राहावे। प्रयत्नात कोणतीही कसूर ठेवू नये। आहार संतुलित ठेवावा आणि संतुलित जीवनशैलीचा अवलंब करावा। त्यायोगे मंगळाचे हे राशी परिवर्तन तुम्हाला सहाय्यक ठरण्यास मदत मिळणार आहे। ज्यांना मंगळ प्रतिकूल फळ देताना दिसून येत आहे त्यांनी या कालखंडामध्ये मारुतीची उपासना नक्की करावी। आज आपण मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या या राशीच्या जातकांसाठी मंगळाचे हे गोचरीचे भ्रमण काय फळ घेऊन येत आहे याची चर्चा पाहिली। पुढील भागामध्ये राहिलेल्या राशींसाठीची चर्चा पाहणार आहोत। तोपर्यंत येथेच थांबूया, परंतु तत्पूर्वी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटू पुढच्या भागात। तोपर्यंत नमस्कार।